सिव्हिल क्रिकेट संघ. खऱ्या अर्थानं सुरुवातीला आम्ही सांगायला नक्कीच आवडेल की 16 संघ घेऊन आम्ही ही स्पर्धा आम्ही आयोजित करू असं आम्ही ठरवलं होतं. परंतु काही संघ अवेलेबल नव्हते, कारण पावसाळी क्रीडा स्पर्धा प्रत्येक संघ खेळतोय का खेळत नाही हा सुद्धा प्रश्न होता. आपण सुरुवातीला ही शुक्रवार म्हणजे कालच्या दिवसात 9 तारखेला आपण ही स्पर्धा आयोजित करू आणि 10 तारखेला संपवू, जेणेकरून रविवारी प्रत्येकाला आराम भेटेल या संकल्पनेतून होतो. मला सांगायला आवडेल की ही स्पर्धा आपण अनेक टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. आपण समालोचनासाठी आम्ही तर होतो, परंतु समालोचनासाठी काहीतरी एक उत्तुंग व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आणावं, यासाठी आम्ही हरेश पांड्या सर यांना मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी पहिल्या कॉलवर त्यांनी त्यांची ड्युटी तिथून सुट्टी घेऊन आपल्याला 9 तारखेसाठी त्यांना वेळ दिला होता. व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पांडे सर यांचं या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही आमच्या पहिल्या कॉलवर तुम्ही आम्हाला होकार दिला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या होत्या. परंतु कालांतराने ही स्पर्धा आपण 10 आणि 11 अशी ठरवली, त्यामुळं अर्थात त्यांना येणं शक्य नव्हतं, कारण घाटकोपर आणि विक्रोली येथे क्रीडा स्पर्धा सुरू होत्या, त्यामुळे हरेश पांड्या सर तिथे बिझी होते. पण त्यानंतर शेवटच्या दिवशी असं ठरलं की आपल्याकडे टीम्स कमी आहेत, तर आपण 8 टीम ॲटलिस्ट पूर्ण करू आणि संघ आपण स्पर्धा आपण पूर्ण करू. परंतु त्यातसुद्धा बऱ्याच संघांची मागणी अशी होती की आम्हाला लीग आम्हाला खेळायची. अर्थात त्यात काहीच चुकीचं नव्हतं, कारण लांबून संघ येणार आणि एंट्री फी भरल्यानंतर एखादा सामना हरल्यानंतर घरी जाणं हे अगदी मनाला पटल्यासारखं नव्हतं. म्हणून आम्ही त्यामध्ये कॉन्सेप्ट आणले की अर्थात एक संघ आम्ही एक्स्ट्रा आम्ही खेळवला, अर्थात तो स्टाफ 11, आणि त्यांच्यावर कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही, हे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. कारण ती सुद्धा आम्हाला शंका होती की एखादा वकिलांच्या मॅचेस आहेत तर स्टाफ व कर्मचारी इथे काय करतोय, परंतु कुणाचं ऑब्जेक्शन आलं नाही. तर स्टाफ संघाचं मी सुद्धा कौतुक करेल की शेवटच्या कॉलवर ते या स्पर्धेत सहभागी झाले. आणि अर्थात आपण आता बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतोय. सर्वात प्रथम या अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार साठी आपण संगम घरत याची निवड केली. उत्कृष्ट असा खेळ आपण पाहिला संगम घरत. सामनावीर पुरस्कार मी विनंती करेल आदरणीय सुहास वेकंडे सर यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. संगम आपण यायचं आहे. सुरेख अष्टपैलू खेळ पूर्ण या स्पर्धेत आपण त्याचा पाहिला. तसेच निलेश पाटील नवनिर्वाचित सदस्य, विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच सचिन शिंदे सर आपण सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच दत्ता जगताप सर आपण सुद्धा या, नवनिर्वाचित सदस्य निलेश पाटील त्यानंतर दत्ता जगताप, विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूने या मैदानावर हुकूमत गाजवली, खूप सुरेख असा खेळ त्यांच्या माध्यमातून या मैदानातील चिता, मी विनंती करेल तत्पूर्वी विनंती करतोय आदरणीय संतोष मोरे सर आपण सुद्धा या, आपलं सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य, आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील ठरतोय मिस्टर विवेक, उल्हासनगर संघाचा मिस्टर विवेक. उत्कृष्ट आलिम शेख सर आपण या, आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय विवेक. विवेक सुरेख असा खेळ आपल्या माध्यमातून उत्कृष्ट असा झेल त्याने पकडला होता संपूर्ण स्पर्धेत. विवेक फक्त एक प्रश्न विचारतोय, संपूर्ण स्पर्धा तुम्ही खेळलात, खास करून तुमच्या संघाबद्दल तू काय मत व्यक्त करशील? ॲक्च्युली आमची जी उल्हासनगरची टीम आहे, आम्ही सगळे एकत्र होऊन मग आम्ही संघ टाकला आमचा.
पहिल्यांदा आम्ही खेळतोय तर एवढा अनुभव नाही आम्हाला, पण तरी आम्ही चांगला खेळ करायचा प्रयत्न केला. सुरेख असा खेळ उल्हासनगर संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने अनेक नामवंत गोलंदाजांना मात्र आपल्या फलंदाजीने पाणी पाजलं. मी विनंती करेल संजय म्हात्रे सरांना, मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेत ठरतोय, ज्याने अनेक नामवंत गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने पाणी पाजलं, असं फलंदाज ठरतोय वॉरियर्स या संघाचा मिस्टर राजा, ॲडव्होकेट राजा. 47 धावसंख्या त्यांच्या आपण होत्या. हे सर्व स्टॅट्स PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्याकडे अपडेट्स आले. उत्कृष्ट फलंदाज अभिनंदन राजा. राजा उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेत ठरले. सुरेखरित्या आपली फटकेबाजी आम्ही पाहिली. खरं तर नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा खेळताना दिसला, त्यामुळे नक्कीच सर्व आमचे खेळाडू सुद्धा आनंदित आहेत की चांगला हिरा आमच्या संघाला लाभला गेला आहे. काय मत व्यक्त कराल तुम्ही? मला या टुर्नामेंटमध्ये आवडसावडनी ऑपॉर्च्युनिटी दिली खेळायला, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि मला वाटतं की पुढे पण असंच परफॉर्मन्स देईन मी. हेच असं खूप शुभेच्छा असतील राजा सर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. ॲडव्होकेट इंद्रजित भोसले सर इथे येत आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. आम्ही विनंती करतो सर आपण व्यासपीठावर या. उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आपण. मी पुन्हा एकदा सर्व संघातील खेळाडूंना सांगतोय, माझ्याकडे जे स्टॅट्स आहेत ते आपण PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट सर्व आहेत. कुठल्या फलंदाजाने जास्त धावा केल्या, कुठल्या गोलंदाजाने जास्त विकेट्स घेतल्या, त्या स्टॅट्सच्या आधारे मी आपल्यापर्यंत हे सर्वोत्तम खेळाडूंना निवड करून ते पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवते. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेत उल्हासनगर संघाचा दिनेश. 4 गडी संपूर्ण स्पर्धेत त्यांनी बाद केले. इंद्रजित भोसले सर यांच्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट फिरकीपटूच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जातोय. इंद्रजित भोसले सर. या स्पर्धेत एका खेळाडूने आपल्या लौकिका साजेशी अशी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. टेनिस क्रिकेटचा त्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर लेदर क्रिकेटमध्ये वकिली व्यवसायात अर्थात पदार्पण केल्यानंतर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी त्याच जोशाने त्याच ताकदीने तो खेळला. आणि आज महाराष्ट्र ॲडव्होकेट प्रीमियर लीग असू द्या किंवा अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा, त्या खेळाडूला मागणी असते. अर्थात या स्पर्धेत सुद्धा त्याने आपला जलवा त्याने दाखवला. मालिकावीर ठरतोय मिस्टर संगम घरत. रोख रुपये 2000 आणि चषक. मी विनंती करेल हेमांगी पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते आणि सलमा मॅडम दोघे आपण यायचंय. संगम विशाल मुनकर सर यांच्या शुभ हस्ते 500 रुपये. आम्ही नेहमीच समालोचक असं म्हणत असतो, हा पैसा नसतो, हा आशीर्वाद असतो, पाठीवर दिलेली कौतुकाची थाप असते. संगम 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 जास्त बॅटीने बोलतो, त्यामुळे तो जास्त बोलत नाही. आपण पुढच्या
आमचे परममित्र अनेक कुठलीही क्रीडा स्पर्धा असू द्या, खास करून आमचे ज्यावेळी नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट संघ असू द्या, कुठलीही स्पर्धा असू द्या, रत्नदीपचं नेहमीच उपस्थिती असते. रत्नदीप प्लीज आपण या व्यासपीठावर आमचा थोडासा सत्कार तुम्ही स्वीकारा. मी विनंती करेल आदरणीय रामकर सरांना आपले शुभ हस्ते रत्नदीप याचा आपण आवर्जून कुठलीही स्पर्धा असू द्या या स्पर्धेसाठी नेहमीच रत्नदीपची उपस्थिती असते. धन्यवाद रत्नदीप. तसेच या स्पर्धेत तृतीय पारितोषिक ज्या संघाने पटकावलं अर्थात यजमान संघ नवी मुंबई ॲडव्होकेट वॉरियर संघ, अमित पवार अँड कंपनी, आपण सर्व संघ घेऊन आपण यायचं आहे. अमित, चिन्मय, समीर, जय, नवीन, अशोक आवाड सर, ब्रह्मानंद, राजा, सोमनाथ भोईर, मी सर्व मान्यवरांना विनंती करेल. या स्पर्धेत ज्या संघाने अगदी खूप सुरेख अष्टपैलू खेळ केला, खरं तर अनेक बलाढ्य संघांसमोर त्याने सुरेखरित्या त्याने आपला खेळ त्याने साकारला. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेत ज्या संघाने पटकावलं या संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. उल्हासनगर क्रिकेट संघ सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. अनेक खेळाडू या संघामध्ये आदरणीय रामकर सर, तांडेल मामा, संजय म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. फायनलच्या नंतर जायचं का? ठीक आहे. अरे तुझं 501चं आहे ना? कॅश प्राइज दिया ना हां. हे बघा, द्वितीय पारितोषिक आणि रोख रक्कम आणि 2 मिनटं. शेवटच्या सामन्यात ज्यांनी लगातार 2 षटकार मारले आणि सामन्यात रंगत आणली असे ॲडव्होकेट नितेश मडवी यांना ॲडव्होकेट अक्षय मोरे यांच्याकडनं 501 रुपयांचं बक्षीस. जबरदस्त बॅटिंग केली आणि सामन्यात रंगत आणली. ॲडव्होकेट नितेश मडवी, पनवेल माफ करा उल्हासनगर संघातील दमदार बॅट्समन. लास्ट बट नॉट द लिस्ट. हां बोलून आता शेवटचं बक्षीस देण्याआधी मी ॲडव्होकेट सुशांत घरत, हां हो हो हो, ॲडव्होकेट सुशांत घरत, पनवेल वकील संघटनेचे खजिनदार, यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करतो. छान अरेंजमेंट केलेली आहे त्याबद्दल सीबीडी बारचे अभिनंदन. अरे पहिला मी माझ्या आपल्या टीम बद्दल बोलतोय. आज आमची टीम एकत्र होऊन खेळली, पहिल्यांदा एकत्र होऊन खेळली आणि पहिल्यांदा नंबर मारला एक टीमनी, त्याबद्दल सर्वांचा स्वागत आणि खूप छान अरेंजमेंट केल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. ॲडव्होकेट आकाश पाटील सर कृपया स्टेजवर यायचं आहे. ॲडव्होकेट आकाश पाटील सर. काय जय रिबेल, जय रिबेल. कोण? गुणमामा कृपया स्टेजवर यायचं आहे. या शेवट दादा कोणाचे 2 सत्कार घ्यायचे आणि
डीजे आणि पीटीसी. बघा एक कार्यक्रम इतका सुंदर होण्यासाठी ज्यांनी डीजेची अरेंजमेंट केली, एकदम शॉर्ट पिरियडवर आपली उपलब्धता दाखवली असे डीजे मॅन आणि पीटीसी या दोघांचा देखील इथे सत्कार होणार आहे. डीजे मॅन आणि पीटीसी. ॲडव्होकेट नितेश घरत कृपया स्टेजवर आहे. नितेश दादा, कळत नकळत जर कुणाचा सत्कार घ्यायचा राहिला असेल, नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपण आता घेऊयात. मोठ्या कार्यक्रमामध्ये एखादी चूक होते, पहिलंच वर्ष आहे हे पंचांचं. हा बघा हे सामने आपण भरवले, पहिलंच वर्ष होतं, अण्णाच्या नेतृत्वाखाली हे सामने झाले, परंतु कुठलाही वाद झाला नाही, छोटे मोठे वाद झाले परंतु निर्णय अतिशय योग्य दिले. असे पंच, दोन्ही जे पंच होते त्यांचा देखील कमिटीतर्फे इथे सत्कार करण्यात येणार आहे. ते उपलब्ध असतील तर कृपया स्टेजवर या. सचिन साहू आणि कंपनी ज्यांनी उत्कृष्ट पंचगिरी केली आणि अतिशय ॲक्युरेट डिसिजन दिले. चला धन्यवाद. डीजे एकदा कोणाला तरी पाठवा बाबा इथे सत्कार स्वीकारायला. ये. हा हा कळत न कळत कुणाचा सत्कार घ्यायचा राहिला असेल, कारण आता शेवट आपण करतोय. हा यस. हे पहा ॲडव्होकेट्स असोसिएशन तर्फे आयोजित केलेले रबरी क्रिकेटचे सामने हे अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये ह्या कार्यक्रमाचं नियोजन झालं. फक्त 7 ते 8 दिवसात नियोजन झालं. बऱ्याच संघांनी आधी एंट्री केली आणि नंतर पावसाच्या काही कारणास्तव त्यांनी माघारी पण घेतली. परंतु पनवेल संघ असेल, सिटी सिव्हिल कोर्ट संघ असेल, लीगल ठाणे असेल, ठाणा ए असेल, उल्हासनगर संघ असेल, तसेच आपल्या बेलापूरचे संघ होते, यांनी कुठलीही एंट्री माघारी नाही घेतली आणि येऊन इथे आपला खेळ दाखवला. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ झाला पनवेल वकील संघटनेमार्फत. तर त्यांचं इथे पनवेल वकील संघाला विनंती करतो, त्यांनी रोख रक्कम आणि पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या. घरात ॲडव्होकेट विजय मुंडे सर्वांनी अतिशय जोरदार खेळ केला. डीजे जरा आवाज वाढव आणि पंढरी शेटला काही पाठीराखे महत्त्वाचे असतात. पनवेल संघाला विनंती करतोय फक्त 5 मिनिटं. विशाल फक्त 5 मिनिटं. आमच्या अध्यक्ष आपल्या समोर काही 2 शब्द बोलतील. फक्त 5 मिनिटं घेतोय. कुठली